नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये। प्रत्येक सुगरणीला माहिती असायलाच पाहिजे ह्या 21 किचन टिप्स। पहिलं, चिनी मातीचा बाउल घ्या आणि ती उलटी करून खालच्या बाजूने चाकूला धार लावा। धार तीक्ष्ण झाल्यानंतर गरम पाण्यात टाकून स्वच्छ करा। 2. 4 लोब असलेले शिमला मिरची चवीला गोड असते आणि ते सॅलडसाठी चांगले मानले जाते। नंबर 3. लसणाच्या पाकळ्या सोलण्यासाठी झाकण असलेले 4 किंवा 2 लहान वाट्या एकत्र घ्या। लसूण पाकळ्या घालून जोरात हलवा, तुम्हाला दिसेल की ही सालं लसणातून आपोआप निघाली असतील। नंबर 4. बऱ्याच वेळा लिंबू फ्रीजमध्ये बाहेर काढल्यानंतर लगेच त्यातून रस काढणे खूप कठीण होते। अशा स्थितीत फ्रीजमधून लिंबू काढल्यानंतर 10 ते 20 सेकंद मायक्रोवेव्ह करा। नंबर 5. बटाटे उकडताना त्यात मीठ, लिंबाचा रस आणि लिंबाचा तुकडा टाकून शिट्या घ्या। हा उपाय करून पाहिल्यास बटाट्याची सालं लवकर निघतात आणि कुकरातून काळा सुद्धा होणार नाही। नंबर 6. थंड पाण्यात मीठ आणि लिंबू घालून तुम्ही त्यात सफरचंद भिजवा आणि फ्रीजमध्ये ठेवा। असे केल्याने सफरचंद बराच काळ ताजे राहतात आणि काळे सुद्धा होत नाहीत। नंबर 7. कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी प्रथम कारले कापून घ्या, त्यावर मीठ शिंपडा आणि 20 मिनिटं बाजूला ठेवा। 7. चिंचेचा आंबटपणा कारल्याचा कडूपणा कमी करण्यास मदत करतो। नंबर 9. कारल्याला मीठ लावून सोडल्याने त्याचा सर्व कडू रस निघून जातो। 20 मिनिटांनंतर तुम्ही कारले पिळून भाजी बनवू शकता, कारल्याला कडू चव लागणार नाही। नंबर 11. कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी प्रथम कारल्याचे तुकडे करा आणि 15 ते 20 मिनिटं लिंबाच्या रसात ठेवा। नंबर 11. पोळी लाटताना पीठ तुमच्या लाटण्याला चिकटू नये म्हणून तुम्ही तेलाची मदत घेऊ शकता। नंबर 12. सर्वप्रथम लाटण्यावर तेलाचे काही थेंब टाका आणि लाटण्याला चांगले घासून घ्या। असे केल्याने पोळी किंवा पराठा लाटताना पीठ लाटण्याला चिकटणार नाही। नंबर 13. नारळाच्या पाण्याने शरीराला आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे मिळतात, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। जे लोक रोज नारळ पाणी पितात ते आजारी कमी पडतात। नंबर 14. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांसाठीही नारळाचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते। नंबर 15. नारळ पाणी हृदय निरोगी ठेवते। नारळ पाणी खराब कोलेस्ट्रॉलपासून सुद्धा मुक्ती मिळविण्यास मदत करते। नंबर 16. अंड्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे असतात। हे सर्व केसांसाठी आवश्यक असतात। हे केसांना मुळापासून मजबूत करतात। नंबर 17. ऑलिव्ह ऑइलने शरीरासाठी फारच उत्तम असते। असे हे तेल केसांसाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे। नंबर 18. कांद्याचा रस केसांसाठी वापरणे सर्वात जुना उपाय। हा रस केसांसाठी जणू संजीवनी असल्यासारखाच आहे। 19. लवंग आणि आले चहामध्ये वापरल्याने दाताच्या वेदना कमी होतात। नंबर 20. चहाच्या मसाल्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म रोगजनकांशी लढण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते। नंबर 21. मसाला चहा हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो। तर आपल्या ह्या 21 टिप्स आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।